नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करत आहोत। मी श्रीकांत आडे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातनी विविध पदाचा डंका बऱ्याचशा तळागाळातल्या लोकांनी लावलेला आहे आणि आज आपण दिल्ली, कलकत्ता, मुंबई, हैदराबाद, नागपूर, पुणे याच्यावर बोलणार नाही आहोत, तर हे आज आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत। ती प्रांजली वाकुलकर, अतिशय ग्रामीण भागातली एक विद्यार्थिनी, आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव सारखा एक तालुका आणि या राळेगाव तालुक्यामधून एक नव्हे तर त्याने त्याच्या मेहनतीच्या जीवावर 4-5 वेळा पोस्ट त्यांनी काढलेले आहे। सोबतच PSIच्या साधारणतः 3 ते 4 वेळा मेन्स त्या विद्यार्थ्यांनी दिलेले आहे आणि 2 ते 3 वेळा राज्यसेवा मेन्स पर्यंत ती जाणारी विद्यार्थिनी सध्या सुद्धा राज्यसेवा मेन्सला आहे। आणि ही विद्यार्थिनी जी प्रांजली वाकुलकर तुम्हाला दिसत आहे, सध्या बारामती, पुणे जिल्हा बारामती या ठिकाणी महसूल पदावर ती आहे, म्हणजे या ठिकाणी तलाठी या पदावरती रुजू आहे सध्या। आणि अलीकडे त्याचा महसूल सहाय्यक रिझल्ट लागलेला आहे, कर सहाय्यक चा सुद्धा रिझल्ट आहे आणि सध्या ती राज्यसेवा मेन्सला आहे। विद्यार्थी मित्रांनो, मला हे विद्यार्थीने तुम्हाला सांगायचं का बरं आहे, कारण आपले रोल मॉडेल आपल्या जवळच आहे, आपल्या यवतमाळ जिल्ह्यातलेच आहे आणि जे लोक तळागाळातले आहे, याच्या मागे काही बॅकग्राऊंड फार मोठा नाही आहे, शेतकऱ्याची मुलगी आहे आणि याच्या वडील, याच्या घरातली कोणी 18 म्हणजे काही पूर्ण पिढी गर्भश्रीमंत नाहीये। या मुलीनं अतिशय हलाखाच्या परिस्थितीमधून आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर पाठबळ आमच्यासारख्या शिक्षकाचं होतं। ठीक आहे, आपल्या यवतमाळमध्ये बऱ्याचशा क्लासेसचा तिला सपोर्ट मिळाला, आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा ती होती। मला माझी विद्यार्थी आहे याचा मला कायम अभिमान राहील। आणि त्या मुलीनं म्हणजे शेतकरी त्याचे वडील असताना वडिलांनी त्याला शिकवण्याचं पाठबळ दिलं, कारण बरेचसे लोक ही मुली साधारणतः 2020-21 ला असं वाटलं होतं की मला काही करावं नाही बाबा स्पर्धा परीक्षा, परंतु आज हीच नव्हे तर हिची बहीण सुद्धा आज एका पदावर, शासकीय पदावर गेलेली आहे, कारण हिची जिद्द। सोबतच मी तर सॅल्यूट मारेल त्याच्या वडिलांना, कारण शेतकरी असून सुद्धा आपल्या मुलींना पाठबळ देणारा बाप असा जर प्रत्येक घराघरात जर असला तर निश्चितपणे त्या घरातील मुली अधिकारी झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून प्रांजली वाकुलकर बद्दल आपण माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्ही तळागाळातल्या प्रत्येक मुलांपर्यंत, तळागाळातल्या प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचवा, जेणेकरून स्पर्धा परीक्षा, काही लोक म्हणतात ना हे कठीण आहे, हे होऊ नाही शकता, काही लोक 4 दिवस करतात आणि सोडून देतात। ही मुलगी रात्रभर अभ्यास करायची, रात्री 2-2 वाजेपर्यंत, मला माहिती आहे तिच्या कमरेचा त्रास मला तिला सुरू झाला होता, बॅक पेन, आणि ती रडायची, सर मला अभ्यास होईना, माझा त्रास होतोय, मी करेल की नाही करेल। परंतु तिने शरीराच्या या सगळ्या व्याधीवर मात करून कायमच आपल्या यवतमाळमध्ये सगळ्यासोबत चांगला संपर्क वाढवून कायमच चेहऱ्यावर त्याचा स्मित हास्य, बघा त्याचा फोटोमध्ये तुम्हाला स्मित हास्य दिसतोय, त्याच प्रकारचा त्याचा प्रसन्न भाव चेहऱ्यावर राहायचे आणि विविध दुःख विसरून या मुलीनं आपल्या स्पर्धा परीक्षेतनं आटके पार झेंडा फडकवला बाबांनो। त्यामुळं अशा या आपल्या हिरोईन आहे, जसं आज काश्मीर खोऱ्यामध्ये काही महिला आपला युद्ध लढत आहे, तुम्हाला माहित आहे, जे काही भारत पाकिस्तानचा जे काही चालू आहे या रणनीतीमध्ये जे काही महिला आपण म्हणतो अबला, परंतु या महिला नाही आहे तर ह्या सबला झालेल्या आहे आणि याच्यामधली एक सबला सक्षम नेतृत्व करणारी आपली यवतमाळची प्रांजली वाकुलकर। बघा विद्यार्थ्यांनो, याच्याबद्दल आपण जर माहिती घेतली तर मुक्काम बघा, मुक्काम श्रीरामपूर तालुका, राळेगाव जिल्हा, यवतमाळची ही विद्यार्थिनी, म्हणजे ती फार दूरची विद्यार्थिनी आहे का? नाही, तर आपल्या यवतमाळ जिल्ह्यामधील आणि आपल्या यवतमाळ जिल्ह्यामधून आपल्याला माहित आहे की यवतमाळ जिल्ह्यातली विद्यार्थिनी जी आहे प्रांजली वाकुलकर, तर हिचा आपल्याला प्रवास बघायचा आहे। बघा, प्रांजली वाकुलकर जे आपण बघतोय, तर प्रांजली वाकुलकरचं आपल्याला माहिती आहे की कशा प्रकारचा त्याचा संपूर्ण इतिहास आपल्याला आज बघायचा आहे आजच्या लेक्चर मध्ये। बघा, प्रांजली वाकुलकर याचा संपूर्ण जीवन प्रवास जर आपल्याला बघायचा म्हटलं तर ही साधारणतः श्रीरामपूर, बघा मुक्काम श्रीरामपूर, राळेगाव तालुका, बघा राळेगाव काही लोकांना माहिती असेल, जिल्हा यवतमाळ। वडील बघा दिनकरराव वाकुलकर, व्यवसाय शेती, आई गृहिणी, शिक्षण फक्त BA फक्त BA। काही लोक म्हणतात माझं MSc आहे, बघा प्लेन BA वाला व्यक्ती सुद्धा काय करू शकतो हे प्रांजलीने दाखवलं, फक्त BA शिक्षण आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स। त्यानंतर बघा MPSCचा प्रवास बघा, PSI मेन्स तिने 4 वेळा दिल्या, 2020 ला, 2021 ला, 2022 ला, 2023 ला। बघा विद्यार्थी मित्रांनो, विदर्भातली शक्यतो यवतमाळमध्ये PSI मेन्स देणारा काही भारत कार्यकर्ते अलीकडे आपल्याला बघत आहेत, कारण का मागच्या PSIच्या रिझल्ट मध्ये 12 पोरं PSI झाले,
बरोबर आहे आपल्या इन्स्टिट्यूट मधून. त्याचबरोबर आता या इन्स्टिट्यूट मध्ये बरेचसे लोक मिळत आहे आणि हिनं साधारणतः 1, 2, 3, 4 वेळा असे 4, 5 वेळा मेष देणारे पोरं फक्त आपल्याला पुण्यात सापडतात. परंतु ही व्यक्ती आपल्या यवतमाळची आहे. म्हणजे बघा, म्हणजे सांगायचं काय की आपल्या यवतमाळमधून सुद्धा बरंच काही रिझल्ट येऊ शकते, आउटपुट येऊ शकते. फक्त तुम्ही घाबरून जाऊ नका, टिकणं गरजेचं आहे. पिचवर धावा तुम्हाला निघणारच आहे. पुढे बघा, उंची कमी असल्यामुळे सिलेक्शन नाही आहे. पुढे बघा, एसटीआय मेन्स 2021 ला होती. त्यानंतर राज्यसेवा मेन्स हिने 3 वेळा दिलेली आहे, 2022, 2023, 2024. आता सुद्धा राज्यसेवा मेन्ससाठी अभ्यास करत आहे शासकीय पदावर असणारी मुलगी. कारण त्याला माहित आहे का, आणखीन तिनं उंच भराडी त्याला घ्यायची आहे आणि त्याचा अभ्यास थांबवला नाही तर काही लोकांच्या डोक्यात तर हवा जाते. पद मिळालं तर मी आता काही करणार नाही. परंतु आजही मी त्यावेळेस त्याला फोन लावला, प्रांजली अभिनंदन, हो सर, पण आता राज्यसेवेचा मी अभ्यास करत आहे. तर अशा काही मुली असतात जे तुम्हाला माहित आहे का आपल्या वडिलाची, आपल्या शिक्षकाची, आपल्या भागाची, आपल्या राज्याची, आपल्या देशाची मान उंचवतात. त्याच्यामध्ये प्रांजली वाकुळकर. बघा, सध्या ग्राम महसूल अधिकारी पुणे या ठिकाणी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. बारामती तालुक्यात काम करत आहे. एमपीएससी टॅक्स असिस्टंट मुंबई अलीकडे त्याचा रिझल्ट आलेला आहे. एमपीएससी टॅक्स असिस्टंट मुंबई हे त्याला भेटलेलं आहे. आणि रेव्हेन्यू असिस्टंट अशा प्रकारे 3 पदे मिळणारी आपली मुलगी ती म्हणजे प्रांजली वाकुळकर. याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. आज आपण दिल्लीतला सांगतो, पुण्यातला सांगतो, अहो आपल्या भागातले रोल मॉडेल आहे आणि आपण आपल्या भागातच लोकांना रोल मॉडेल बघून आपण बनलं पाहिजे. नाहीतर काही लोक, फार जुने लोक, बाहेरचे लोक दाखवतात आणि आपल्या लोकांना यश मिळालं तरी यांचं फार कौतुक लोक करत नाहीये. हे दुर्दैव आहे. परंतु आपल्या भागातल्या लोकांना आपण हिरो म्हणून आपण त्याच्यासोबत संपर्क साधून आपण सुद्धा काही करू शकतो. हा पाठबळ मिळवण्यासाठी हा हिरो आपण टाकलेला आहे, बाकी दुसरं काहीच नाही आहे. तर प्रांजली वाकुळकरला निश्चितपणे राज्यसेवा मेन्स मधून ते उत्तीर्ण होईल अशी माझ्या मनामध्ये कुठलीही खंत नाही आहे. आणि याच्यापासूनच आपण ठरवायचं आहे की ग्रामीण भाग गरजेचा नाही आहे, की आपलं शहर महत्वाचं नाही आहे, की आपलं शिक्षण बॅकग्राऊंड महत्वाचं नाही आहे. आपले वडील शेतकरी असो, आपले वडील मजूर असो, आपले वडील काही असो, गरीबाची मुलंच आज यश खिचून आणत आहे. आणि आपल्या वडिलाचं मान कायम उंचावली पाहिजे, असं तुम्ही काम केलं पाहिजे. असं वंशाचा दिवा मुलगा असतो असं म्हणतात. परंतु प्रांजली वाकुळकर हिनं खरोखर आपल्या घरातली हीच नव्हे तर याची बहीण सुद्धा आज स्पर्धा परीक्षेमधून पोलीस भरतीमध्ये एक पोलीस पदावर लागलेली आहे. आणि या दोन्ही मुलींना आपल्या वडिलाची मान उंचावलेली आहे. अशा मुलींना माझा सलाम. आणि तुम्ही सुद्धा याच्यापासून काहीतरी प्रेरणा घ्यावा यासाठी हा व्हिडिओ आहे. ओके, धन्यवाद, जय हिंद.